नमस्कार, बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ती राज्यातल्या सत्ताधारी पक्षांबद्दलची। सत्ताधारी कोण आहेत राज्यात? तर भाजप आणि शिवसेना या दोघांनी एकत्रितपणे जनतेच्या कल्याणासाठी काम करावं अशी माफक अपेक्षा आहे। पण गेल्या काही दिवसांपासून किंवा सत्ता स्थापनेपासून म्हणा हवं तर या दोन्ही पक्षांमधले मतभेद काही संपत नाहीयेत। बरं, मतभेद असू शकतात, पण मतभेदांचं रूपांतर वादामध्ये आणि आता वादाचं रूपांतर आरोप प्रत्यारोपांमध्ये झालंय। परिस्थिती आणखीन गंभीर होत चाललेली आहे आणि त्यामुळे यापूर्वी सुद्धा बेधडकमध्ये ही चर्चा झालेली असताना सुद्धा आज पुन्हा एकदा या विषयावर चर्चा करावी लागतेय। कारण भाजप आणि शिवसेनेचं सरकार जरी राज्यामध्ये असलं तरी सुद्धा जनतेला प्रश्न पडलेला आहे की सतत छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठमोठ्या धोरणांपर्यंत या दोन्ही पक्षांमध्ये एकमत का होत नाही, नेहमीच तू मैं का होते। या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीचे महत्त्वाचे 3 प्रश्न ते सुद्धा आपण लक्षात घेऊयात। आजचे महत्त्वाचे 3 प्रश्न ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न आहे शिवसेना मुखपत्र सामना, या सामनामधून मुख्यमंत्र्यांवर थेट टीका करणं ही युतीच्या ताटातुटीची सुरुवात आहे का? दुसरा प्रश्न आजच्या चर्चेतला मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार जे आहेत अर्थमंत्री, त्यांनी आज जे विधान केलेलं आहे, त्यांनी जो संशय व्यक्त केलेला आहे, त्या संशयाचा रोख हा शिवसेनेच्या नेत्यांकडे आहे का? ही नेमकी काय टीका त्यांनी केलेली आहे किंवा काय नेमका संशय व्यक्त केला आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळांच्या नियुक्त्या ज्या जून महिन्याच्या अखेरीस होणार होत्या, जे अजूनपर्यंत झालेल्या नाहीयेत, या नियुक्त्या आणि हा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यामागे भाजप शिवसेनेतली दुहीच कारणीभूत आहे का? या 3 प्रश्नांवर चर्चा आपण करूयात। आणि यासाठी आपल्या सोबत आहेत महत्त्वाचे पाहुणे। आपल्या सोबत आहेत प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष कांता नलावडे, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते जनार्दन चांदूरकर, आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान, आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत असणार आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे। ही चर्चा सुरू करताना सुरुवात अर्थात कांता नलावडे यांच्यापासून करावी लागेल, कारण आज सकाळी सामनामधून बरीच तिखट स्वरूपातली टीका ही खुद्द मुख्यमंत्र्यांवर झालेली आहे। आधी बसू मग बोलू असं शीर्षक आहे, पण नेमकं चर्चेसाठी बसणं, हे जे चर्चेसाठी बसणं आहे ते मुळात या 2 पक्षांमध्ये होतं का? आणि अशा प्रकारची टीका जी आहे त्याकडे भाजप नेमकं कशा प्रकारे बघतंय? कारण अर्थातच भाजपच्या नेत्यांचं लक्ष असणार सामनाच्या टीकेकडे, सामनाच्या अग्रलेखांकडे, आणि ही टीका आता हळूहळू आणखी जहरी होत चाललेली आहे। एक वर्तमानपत्र म्हणून, एक पत्रकारिता म्हणून अशा प्रकारची टीका होऊ शकते, पण त्यामध्ये उल्लेख केलेले जे काही विषय आहेत त्या विषयांचा रोख जर लक्षात घेतला तर हे शिवसेना आणि भाजपमधली ताटातूट वाढत चालली की काय असा प्रश्न पडतोय। कांता नलावडे, तुमचं काय म्हणणं आहे? आजची टीका जी आहे त्याकडे तुम्ही कसं बघितलंय? आजचा सामनाचा जो अग्रलेख आहे, आपण जर पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे अग्रलेख लिहिले जात आहेत आणि आज तर सरळ सरळ मुख्यमंत्र्यांवरच त्यांनी म्हणजे तोफ डागलेली आहे। बरोबर, पण या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय की सामनाचे अग्रलेख लिहितं कोण, किंवा या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे काही हे लेख लिहित नाहीत, तर याचे लेख संजय राऊत लिहित असतात। आणि खरं म्हणजे जनतेला या सामन्यातल्या अग्रलेखाबद्दल जरा सुद्धा म्हणजे काडीचं सोयरं सुतक नाहीये, किंवा ते दखल सुद्धा घेत नाहीत। त्यांना फक्त हे 2 मित्र एकत्र आले, सरकार स्थापन केले, विकासाची कामं व्हावीत, एवढी त्यांची अपेक्षा आहे। आमच्यातले वाद अशा प्रकारे चव्हाट्यावर या मुखपत्रातून त्यांनी आणावेत हे जनतेलाही अपेक्षित नाही, मतदारांना सुद्धा अपेक्षित नाही। नंबर 1। नंबर 2, आम्ही खरं म्हणजे संजय राऊतांना सिरियसली घेतच नाही। जर का स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेजी जर असं बोलले तर आम्ही नक्कीच म्हणजे गांभीर्याने त्याचा विचार करू। परंतु संजय राऊत अशा प्रकारे त्यांना सवय लागलेली आहे। खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही एकत्र आहोत, महाराष्ट्र सरकारमध्ये एकत्र आहोत, केंद्रामध्ये एकत्र आहोत, आणि असं असताना की आपल्याला ही कल्पना आहे की एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे आम्ही हा संसार करतोय। एकत्र कुटुंबामध्ये कलह जर असेल तर तो सोडवण्यासाठी दार बंद करून चर्चा केली जाते असे संकेत आहेत। बरोबर,
हे संकेत खरं म्हणजे त्यांनी पाळावेत ना. सार्वजनिकरित्या अशा प्रकारे या मुद्द्यांची चर्चा करणं एकत्र सत्तेमध्ये राहून हे योग्य नाही. बरं, म्हणजे तुम्ही खूप महत्त्वाचं सांगताय की संजय राऊत यांना तुम्ही किंमत देत नाही किंवा सामनाचे अग्रलेख जे आहेत त्याला ते अग्रलेख जे आहेत ते जनतेच्या लेखीत सुद्धा त्याला काही फार किंमत नाही असं तुम्हाला वाटतंय. पण उद्धव ठाकरे यांनी जर अशी टीका केली तर ती मात्र तुम्हाला महत्त्वाची वाटणार आहे. संदीप प्रधान, ज्या पद्धतीची भाषा आता दोन्ही पक्षांकडून वापरली जातीये, जसं आता कांता नलवडे सुद्धा म्हणाल्या किंवा आपण आज सामनातली टीका सुद्धा बघितली, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, ही परिस्थिती आधी होती का अजूनही आहे का आता ह्याच्या पुढे ही परिस्थिती गेलेली आहे? ही परिस्थिती अधिक तीव्रतेने वाढण्याचं कारण हे मधल्या काळामध्ये जी युती तुटली आणि त्याच्यानंतर पुन्हा सत्तेसाठी म्हणजे कसं की अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा प्रयत्न केला, ती सत्ता चालवता येते का आपल्याला याचा प्रयत्न भाजपने करून बघितला. पण जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये खूप मोठी बदनामी आपली होणार आहे, कारण ज्यांच्यावर आपण टीका करून सत्तेवर आलो त्यांचाच पाठिंबा घेणं म्हणजे, त्यानंतर शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय भाजपने घेतला. तर हे सगळं झाल्यामुळे आज असं आहे की त्यामुळे शिवसेनेच्या हातामध्ये तो एक आजच्या सुद्धा अग्रलेखामध्ये त्यांनी तेच म्हटलंय की अगोदर आम्हाला न घेता मोठा गाजावाजा करून वानखेडे स्टेडियमवरती शपथविधी घेतला आणि आता त्याच्यानंतर आमची गरज लागली, शिवरायांचीच कृपा वगैरे अशा पद्धतीची व्याख्या. प्रश्न असा आहे की कांता नलावडे म्हणतात ते बरोबर आहे की अग्रलेख लिहितात ते कुणीतरी दुसरी व्यक्ती लिहिते, पण शिवसेनेचं एकूण स्ट्रक्चर याचा जर विचार केला आणि आतापर्यंतचा शिवसेनेचा सगळा इतिहास बघितला तर असं होऊ शकत नाही की शिवसेनेमध्ये कुणालाही काही वाटलं आणि कुणी काही बोललं आणि कुणी काही लिहिलं असं नाही. बरं, ते मुखपत्र आहे, ते शिवसेनेचं मुखपत्र आहे. संजय राऊत यांचं नाव घेतलं आणि ते खासदार आहेत आणि जबाबदार खासदार आहेत, यात तर वादच नाही. पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं असं आहे की मुखपत्र आहे असं शिवसेना त्याच्यावर म्हणते, त्याच्यातला अग्रलेख ही शिवसेनेची भूमिकाच आहे. त्यामुळे समजा त्याच्यामध्ये काही चुकीचं आलं तर त्याचा काय आपण म्हणू त्याचं डिनायल केलं जाऊ शकतं. म्हणजे जसं मध्ये गुजराती समाजाबाबतचे काही उल्लेख आले तेव्हा आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून सांगितलं होतं की हे असे उल्लेख आहेत, आम्ही त्याच्याशी सहमत नाही म्हणून. बरोबर, म्हणजे ज्या वेळेला त्या अग्रलेखातल्या मजकुराशी जेव्हा खुद्द ठाकरे परिवारातली मंडळी असहमत असतात तेव्हा ती त्याचा डिनायल करतात, हा सुद्धा अनुभव आहे. किंवा मागे जसं मराठी माणसांनी पाठीत खंजीर खुपसला असं छापून आल्यानंतर बाळासाहेबांनी पत्रकार परिषदेत मागे वळून विचारलं की बाबा असं काही लिहिलं का तू, तर असं काही नाहीये, आमचं काही मत नाही. त्यामुळे असं नाहीये. त्यामुळे आजच्या अग्रलेखाबाबत आज दिवसभरामध्ये तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कुणीही अशा पद्धतीने म्हटलेलं नाही की हे जे काय छापून आलं मुख्यमंत्र्यांची टीका त्याच्याशी आम्ही सहमत नाही असं म्हटलेलं नाही. त्यामुळे आजचा जो अग्रलेख आहे ज्याच्यावर आज आपण आता चर्चा करतो तर त्याच्या बाबतीत तरी कांताताईंना असं म्हणता नाही येणार की ते संजय राऊत यांचं मत आहे, आम्ही त्याला काही फार किंमत देत नाही. बरोबर, असं मला वाटतं. बरोबर आहे. बरोबर, नीलम गोऱ्हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. डॉक्टर नीलम गोऱ्हे ते थोड्याच वेळात आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये येतील, नाशिकच्या स्टुडिओमध्ये. पण आता त्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आणि त्यांनी अर्थात ऐकलंय कांता नलावडे काय म्हणालेले आहेत त्या. डॉक्टर नीलम गोऱ्हे, आज सामनामधला जो अग्रलेख आहे दिवसभर चर्चेत आहे, कारण आज मुख्यमंत्र्यांवर टीका झालेली आहे. कारण अर्थात परदेशी जाताना जो काही घोळ झाला, त्यांच्यावर आरोप झाले, या सगळ्या बाबतीतली टीका आहे. पण ही टीका लिहित असताना सुद्धा गाजावाजा करून झालेला शपथविधी वानखेडे स्टेडियमवरचा त्याचाही उल्लेख झालाय. कुठेतरी शिवसेनेला हे खुपलेलं आहे. सुरुवातीच्या काळात सत्ता स्थापन करताना भाजपची जी काही वर्तणूक होती किंवा जी वागणूक तुम्हाला मिळाली त्याच्याबद्दल. आणि नुकतंच रावसाहेब दानवे यांनी असं म्हटलेलं आहे की आता तरी शिवसेनेने हे मान्य करावं की मोठा भाऊ कोण आहे ते. ज्या प्रकारची भाषा भाजपकडनं होतीये किंवा आता कांता नलावडे जसं म्हणाल्या की सामनाच्या अग्रलेखाला जनतेच्या लेखी फार किंमत नसते, तुमची काय प्रतिक्रिया? एक तर पहिली गोष्ट मला इथे सांगायला पाहिजे की सामनाच्या अग्रलेखामध्ये 6-7 मुद्दे आहेत आणि IBN लोकमत किंवा म्हणजे जनतेला तर ते महत्वाचं वाटतंच. कारण मी बघते की अगदी सकाळी 5 वाजता बरेचसे वाहिन्यांचे पत्रकार वाचतात तो अग्रलेख आणि तो इंग्लिशमध्ये करून महाराष्ट्रावर आणि भारतावर पाठवतात. बरोबर. आता जे भारतामध्ये दखल घेतली जाते ते एका राष्ट्रीय राजकीय पक्षाला महत्वाचं वाटू नये याच्यातून त्या पक्षाची भूमिका त्या सांगतायत असं मला वाटतं. दुसरं मी असं म्हणेन की आजच्या अग्रलेखामध्ये जसं शपथविधीचा उल्लेख आहे तसे अजून 6-7 मुद्दे आहेत आणि ते जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत की दौरे जेव्हा परदेशात केले जातात, अमेरिकेला शिष्टमंडळ दिली जातात, आत्ताचं असेल सरकार याच्या पूर्वीचं असेल, तर त्यातून नक्की काय निघतं, उत्तरदायित्व काय आहे, किती उद्योग झाले, किती स्थानिक पातळीवरती
लोकांना रोजगार मिळाला. मला असं वाटतं हे प्रश्न सामनाने उपस्थित केलेत म्हणून ते महत्वाचे आहेतच. बरोबर. पण हेच प्रश्न उद्या अधिवेशनामध्ये सुद्धा सगळेच विचारले खरंय, जाणार आहेत. खरंय, मग ते खरंय. महत्वाचे आहेत आणि आता हे महत्वाचं नाही. तर मी पण असं म्हणू शकते की रावसाहेब दानवे किंवा देवेंद्र फडणवीस म्हणतात तेवढंच आमच्या दृष्टीने महत्वाचं असेल शिवसेनेच्या. बाकी लोकांचं काय म्हणणं आहे त्याला आम्ही काहीच महत्व देत नाही. बरोबर कांता बरोबर नलावडे वैयक्तिक स्तरावर माझ्या मैत्रीण आहेत, बरोबर. आम्ही शेजारी बसत होतो, पण त्यांना सामना महत्वाचा वाटत नाही. तर हे त्यांच्या संपूर्ण समाजाचा भाग आहे. त्यांना संजय असं राऊतही मला महत्वाचे वाटत नाही. तुम्ही आता अधिवेशनाचा उल्लेख केलात. जनार्दन चांदूरकर आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे नेते, आणि 13 जुलैपासून आता पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे. जनार्दन चांदूरकर, शिवसेनेने कुठेतरी तुमची भूमिका हायजॅक केली असं म्हणायचं, कारण विरोधकांनी जे बोलायला पाहिजे ते सत्तेत असलेले शिवसेनेचे नेते किंवा त्यांच्या मुखपत्रातून बोललं जात आहे. आणि आजच अशोक चव्हाण सुद्धा असं म्हणाले की लवकरच मध्यावधी निवडणुका होतील. एक निरीक्षक म्हणून आता सध्या काँग्रेसची भूमिका आहे का राज्यात? साधारणपणे राज्यामध्ये एक वातावरणच तयार झालेलं आहे की ज्या पद्धतीचा प्रचार नरेंद्र मोदी यांनी केला की अच्छे दिन आएगे, आणि त्या अच्छे दिनच्या संदर्भामध्ये त्यांनी जी आश्वासनं वचनं दिलेली होती ती आश्वासनेनी वचनं ती काही त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल होत नाही. आणि म्हणून शिवसेनेचं सोडा सगळ्या आम जनतेमध्ये एक हे स्वतःनं दिलेली जी वचनं आहेत त्याच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर नाही आहेत आणि असंच ते बोलून जातात. हे काही बरोबर नाही. हा एक समज महाराष्ट्रातल्या आणि देशातील तमाम जनतेच्या मध्ये हे झालेलं आहे. आणि शिवसेनेच्या त्या मुखपत्रानं त्याला आज व्हेंट दिला असला, त्यांच्या पक्षातले मतभेद असतील, परंतु साधारणपणे संपूर्ण देशामध्ये हे वातावरण आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आता मगाशी तुम्ही सांगितलं त्यावेळेला सुरुवातीला बातम्यामध्ये की फडणवीसांनी कोणत्या मुहूर्तावरती शपथ घेतली, तो प्रश्न जो आहे तर तो फडणवीस कोणत्या परिस्थितीमध्ये काम करीत आहेत हे अत्यंत महत्वाची बाब आहे. एक तर फडणवीसांना त्यांच्या पक्षांतर्गत जो विरोध आहे तो फार महत्वाचा विरोध आहे आणि भयंकर विरोध आहे. एकनाथ खडसेंनी त्यांना त्या गव्हर्नरला रिसिव्ह करत असताना 15 मिनिटं ते दोघं एकत्र उभं राहिले, परंतु त्यांच्याकडे ते बघितले सुद्धा नाहीत. ही बातमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून आणि बाकीच्या मीडियाच्या माध्यमातून पर्कोलेट झाली. मग त्यामुळे हे लोकांच्या समोर येतं की हे सत्ता चालवणारे लोक आहेत, हेच लोक एकत्र जर नसतील तर मग राज्याचे प्रश्न कुठं सुटणार. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की फडणवीस जे आहेत ते फडणवीस त्या नितीन गडकरी जे आहेत त्या गडकरींच्या वादामध्ये परत ते हे झालेले एन्टँगल झालेले आहेत. ते कसं तर तुम्हाला मी सांगतो की 2 महिन्यापूर्वी गडकरींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं की मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर मला वाढवायचं आहे आणि तो जो सेतू जो आता बांधणार आहे. मला वाटतं चांदूरकर सर तुम्ही एक आणखीन पुढे हा मुद्दा नेलेला आहे. सुधीर मुनगंटीवारच आज असं म्हणाले की आमच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ एक जे काही आरोप होत आहेत त्याच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा शोध आम्ही घेतोय. आणि अर्थात त्यांनी असं सूचक विधान केलेलं असल्यामुळे तो रोग शिवसेनेवर आहे की काय अशी सुद्धा शंका उपस्थित व्हायला लागलेली आहे. पण कांता नलावडे तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आणि हे तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना, कारण आत्ता भाजपमधला सुद्धा अंतर्गत वाद जो आहे तो पुढे आलेला आहे. असं म्हटलं जाते की भाजपमधलीच परिस्थिती आलबेल नाहीये, शिवसेनेबरोबर वाद आहेत, सत्ता जी आहे ती सत्ता कारण जे आहे ते व्यवस्थित चालू नाहीये, कदाचित मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाय उतार व्हावं लागेल इथपर्यंत अंदाज वर्तवले जात आहेत. हे राजकीय अंदाज असू शकतात, खरं तर प्रत्यक्षात काय होईल माहिती नाही. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, काय म्हणायचं? हे राजकीय अंदाजच आहेत. आणि चांदूरकर जे सांगतायत या ठिकाणी की खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं नाही, मुख्यमंत्र्यांनी खडसेंकडे पाहिलं नाही. चांदूरकरजी तुमच्या पक्षात काय चाललंय बघा. आजच अशोक चव्हाण काय बोलले तुमचे प्रदेशाध्यक्ष नारायण राणेंना उद्देशून की पालघरची जागा राखीव आहे, नाहीतर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना निवडणूक मला काय म्हणजे तुमच्या आधी घरामध्ये काय शिस्त आहे ते बघा. हो नाही पण कांता नलावडे कसं आहे माहितीये का, नाही जनतेच्या एक मिनिट जनतेच्या मनात काय मी तुम्हाला सांगतो. आघाडीचं सरकार गेलं आणि युतीचं सरकार आलं. आधी काँग्रेस राष्ट्रवादी होते, आता भाजप शिवसेना आहे. पण कारभार तसाच चालू आहे. म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये आधी जे वातावरण होतं ते आता भाजप शिवसेनेमध्ये आहे. एकमेकांना पाण्यात बघायचं, एकमेकांमध्ये तुतुमेमे सुरू आहे, कुरघोडीचं राजकारण करायचं, हेच पुन्हा सुरू आहे. पक्ष बदललेले आहेत फक्त.
नाही, असं खरं काहीही नाही. हा. म्हणजे नीलमताईंना सुद्धा मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आपण काही मागच्या 1-2 महिन्यातले जर का अग्रलेख पाहिले सामन्यातले, तर सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडलेलं आपल्याला दिसून येते. आता मी सुद्धा हे माझं वैयक्तिक मत मांडलेलं नव्हतं. मी सुद्धा अग्रलेख वाचल्यानंतर अनेक सर्वसामान्य लोकांशी बोलले की तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय. तर त्या लोकांनी मला त्वेषाने सांगितलं की तुमची भांडणं ते तुमच्यापर्यंत मर्यादित राहू द्या, पण तुम्ही आमची आधी कामं करा. तुम्ही आम्हाला आश्वासनं दिली ती तुम्ही पाळा. तुमच्या भांडणांशी आणि तुमच्या वादाशी आमचं काही देणं घेणं नाही. बरोबर आहे. आणि त्यामुळे मी ते तसं वक्तव्य केलं. पण भांडणं म्हणजे होत आहेत ना, वाद नंबर होत आहेत, म्हणजे त्यांना जरी सोयीसुविधा नाही, ऐका ना, नसतील. नाही होत आहेत, भांडणं होत आहेत, वाद हे खरं म्हणजे मीडिया असं नाहीये. खरं म्हणजे वाद होत आहेत, भांडणं होत आहेत म्हणजे काय, एकत्र घरामध्ये प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे, त्याची भूमिका वेगळी असू शकते. भारतीय जनता पार्टी स्वतंत्र पक्ष आहे, त्याची भूमिका वेगळी असू शकते. पण आज आम्ही एकत्र नांदतोय, आज एकत्र आम्ही शासन चालवतोय. अशा वेळी किमान अपेक्षा आमची अशी आहे, ठीक आहे काही कमी असेल, काही चुका असं होत असेल, तर अग्रलेखाच्या माध्यमातून का बोलायचं. आपण सुसंवाद साधू शकत नाही का. बरोबर, म्हणजे आधी बसू मग बोलू ही तुमची सुद्धा भूमिका आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आधी बसू मग बोलू ही तुमची सुद्धा भूमिका आहे. पण संदीप प्रधान, एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो की जेव्हा आपण या नेत्यांना काही प्रश्न विचारतो तेव्हा हाच एक सूर आपल्याला दिसतो की एकत्र कुटुंब पद्धती आहे, संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच. पण त्याचबरोबरीने त्यांच्यातल्या वादाबद्दल विचारलं की ते म्हणतात की मीडियालाच घाई झाली आहे की आमची युती जी आहे ती कधी फुटणार आणि सत्ता कधी जाणार वगैरे वगैरे. पण परिस्थिती खूप बिकट आहे असं म्हटलं जातं राजकीय निरीक्षक म्हणून. तुम्हाला नेमकं काय वाटतं, काय नेमकी आता सत्ता कारणामध्ये राज्याच्या सत्तेमध्ये परिस्थिती आहे? नाही, एक पहिली गोष्ट म्हणजे कांताताईंचं एक अभिनंदन असं केलं पाहिजे की लोकांची काय भावना आहे ती त्यांनी जाहीरपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पष्ट केली की लोक म्हणतात तुमची भांडणं आम्हाला काही देणं घेणं नाही, आमची कामं करा. म्हणजे पक्षाच्या प्रवक्ते असूनही त्यांनी हे मान्य केलं की जनतेमध्ये मात्र वेगळी भावना आहे, ही भांडणं जनतेला आवडत नाही, त्यांनी मान्य केलं. हे चांगली गोष्ट आहे. आता प्रश्न काय माहितीये का की म्हणजे विनोद तावडे ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यापीठाला मान्यता नाही, या संदर्भातला विषय हा चांदूरकरांना माहीत असण्याचं काहीच कारण नाही किंवा काँग्रेसच्याही नेत्यांना माहीत असण्याचं आहे, भाजपमधल्याच नेत्यांना माहीत असेल कारण दीर्घकाळ ते त्यांच्या बरोबर. आता ही माहिती कुणी पोहोचवली, ही माहिती कशी गेली मीडियापर्यंत? बरोबर, राजपुरोहित असतील. हा, राजपुरोहितांचं स्टिंग ऑपरेशन आहे. त्यात ते स्टिंग ऑपरेशन तर काही विरोधी पक्षांनी करण्याचं काही कारण नाही. आता राजपुरोहित त्याच्यामध्ये म्हणतायत, लोढांबद्दल बोलतायत ते की लोढांचं वजन कसं आहे पक्षामध्ये आणि ते कशा पद्धतीने मला विरोध करत आलेले आहेत. त्यामुळे त्याचा बोलवता धनी कुणीतरी पक्षातलाच आहे, ही बाब निश्चित आहे. पंकजा मुंडे यांच्या सुद्धा खरेदी संदर्भातली जी माहिती आहे ती सरकारमधल्याच कुणीतरी दिलेली असणार, त्याच्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही. किंवा अगदी मुख्यमंत्र्यांचे एक अधिकारी हे त्यांचा पासपोर्ट काय घरी विसरले का, विजा, आणि त्यामुळे ते विमान लेट झालं, ही सुद्धा माहिती ते विमान उडण्यापूर्वी मीडियापर्यंत आली होती. आता ही कशी काय आली? म्हणजे याचा अर्थ की सरकारमधलीच लोक जी आहेत त्यांनाच एकमेकां म्हणजे सुधीर मुनगंटीवारांनी आज जे म्हटलेलं आहे त्यांचा रोख हा शिवसेनेवर असेल का भाजपवरतीच आहे, आपल्याच पक्षावरती आहे? स्वपक्षातलाही असू शकतो. आता कसं आहे की शिवसेनेची तर विमानतळावरती युनियनच आहे, त्यामुळे तोही रोख असू शकतो कारण आजच्या अग्रलेखामध्ये त्याच्यावरतीच भर दिलेला आहे, त्या विमान प्रवासावर आणि तो जो गोळ झाला त्याच्यावर. त्यामुळे असू शकेल. मला सांगायचं तात्पर्य काय की ह्यामुळे मीडिया आणि विरोधकांना जे काही टार्गेट केलं जातं की विरोधक आमच्यामध्ये भांडणं लावतायत, मीडिया आमच्यामध्ये भांडणं लावतं, तसं नाहीये. हे तुम्ही स्वतःहून मीडियापर्यंत आणि विरोधकांपर्यंत पोहोचवताय. बरोबर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भाजपच्या नेत्यांपर्यंत सुद्धा काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये काँग्रेसमधूनच फायली येत होत्या. राजकारणाचं गुन्हेगारीकरण या संदर्भामध्ये मुंडेंनी जेव्हा पूर्ण एक आंदोलन उभं केलं तेव्हा त्यासाठी रसद ही काँग्रेसच्या नेत्यांकडूनच पुरवते. त्यामुळे सत्तेमध्ये बसलेलीच लोक ही आपल्याला माहिती की विरोधकांना आणि मीडियाला बातम्या पुरवत आलेली आहेत. हा जुना इतिहास आहे. म्हणजे पुन्हा इथे त्याचीच पुनरावृत्ती होते. बरोबर आहे. हे महत्वाचं सांगितलं संदीप प्रधान यांनी. आणि त्यांनी म्हणजे युतीच्याही आधीच्या सरकार जे आहे म्हणजे अगदी 90 पासूनचं सगळं जे सत्ताकारण आहे ते त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार कसे घडतात, कोण आरोप करतं, कोण रसद पुरवतं, कोण खाद्य पुरवतं, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे मीडिया काहीतरी भांडणं लावतीये सरकारमध्ये, हा जो काही एक सूर असतो नेहमीच राजकारण्यांचा तो काही इथे खरा ठरत नाही प्रत्येक वेळेला. एक ब्रेक
घेऊया आपण. सुधीर मुनगंटीवारांचा संशयही महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार अजून का रखडलाय. जर मग तुमच्यामध्ये सगळं चांगलं आहे, समन्वयाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, तर मग हा एक मुद्दा तो का अजून रखडलेला आहे त्याबद्दल आपण बोलूयात. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोक. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करतोय जे आज सत्तेत आहेत राज्यात, भाजप आणि शिवसेना त्यांच्यातल्या वादाची. यापूर्वी सुद्धा ही चर्चा झालेली आहे, पण अजूनही लोक, जनता जी आहे ती याबद्दलची चर्चा लोकल ट्रेनमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी करत असते आणि त्यांना खाद्य पुरवण्याचं काम सुद्धा दोन्ही पक्षांकडून केलं जात असतं. पण आता आपण ही चर्चा पुढे सुरू करण्यापूर्वी फेसबुकवर आपल्याला काय लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण बघूया. काही निवडक प्रतिक्रिया. रामदास शेलटकर यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना रस्त्यावर उतरली तर भाजपला ते अवघड जाईल, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. हे कट्टर शिवसेना भक्त दिसत आहेत. अबिद अली सय्यद असं म्हणतात की सेना भाजपवाले हे एक आहेत, हा फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. हे वरवर दाखवतायत की फक्त भांडण करतोय, पण ते आतून एकच आहेत. अशोक बर्डे म्हणतात की युती म्हणजे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी सगळी स्थिती आहे. श्रीपती वगैरे यांनी दोन्ही पक्षांना एक सल्ला दिलाय. त्यांचं म्हणणं एकत्र राहून दोघांची शक्ती वाढेल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य जनतेची सुद्धा शक्ती वाढेल. एक शेवटची प्रतिक्रिया बघूयात. अजिंक्य सावंत असं म्हणतायत की भाजप आणि मित्रपक्षांमध्ये एकवाक्यता नाही, कारण मित्रपक्षच विरोधी पक्षाच्या भूमिकेत जास्त आहेत. आता मित्रपक्षांमध्ये घटक पक्ष सुद्धा आहेत आणि या घटक पक्षांना सुद्धा प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची आणि महामंडळांच्या नियुक्त्यांची सुद्धा. कारण त्यांना एक असं आश्वासन देण्यात आलेलं होतं की 60-30-10 अशा प्रकारचा फॉर्म्युला मंत्रिमंडळ विस्तारात असेल, पण हा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय का, महामंडळांच्या नियुक्त्या अजून झालेल्या नाहीयेत का, हे सुद्धा आपण त्याचा विचार करूया. आपल्यासोबत संदीप प्रधान आहेत, डॉक्टर नीलम गोऱ्हे आहेत, आपल्यासोबत कांता नलावडे सुद्धा आहेत आणि जनार्दन चांदूरकर सुद्धा आहेत. कांता नलावडे, हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला की मंत्रिमंडळ विस्तार अजून का होत नाहीये, याबद्दल आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. घटक पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न म्हणून सुद्धा त्यांना एक आश्वासन दिलं गेलं, ते सुद्धा वाट बघतायत आणि शिवसेना सुद्धा वाट बघतेय. जूनच्या अखेरीस हे होणार होतं. कुठे नेमकं घोडं अडलेलं आहे? आता घोडं नक्की कुठे अडलंय हे मी सांगू शकत नाही. बरं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही सांगू शकत नाही की तुम्ही नाही सांगू शकत? नाही, अशा अर्थाने नाही, अशा अर्थाने मला नाही बोलायचं. कारण की आपण पाहतो आहोत की आज मुख्यमंत्री आमचे विदेशात आहेत, प्रदेशाध्यक्ष सुद्धा आमचे बाहेर आहेत आणि या अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या करायच्या असं हे ठरलेलं आहे सरकारचं. 9 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये येणार आहेत. पूर्ण दिवसाची आमची 5 राज्यांची बैठक प्रमुख लोकांची आहे आणि त्याच्यानंतर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे प्रदेशाध्यक्ष, असा खरं म्हणजे कमिट्या ज्या महामंडळ आहेत किंवा म्हणजे मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे, शिवसेनेचे प्रमुख नेते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते, जी समन्वय समिती आहे त्यांच्यामध्ये सुसंवाद आणि हे सर्व चर्चा झालेली आहे. त्याच्यातून ठरलेलं आहे भारतीय जनता पार्टीला 66 आणि शिवसेनेला 33 आणि त्याच्यातून आपल्या मित्रपक्षांना द्यायचं, अशा पद्धतीने ते ठरलेलं आहे. आणि ते योग्य वेळेवर हे जे आता बजेट सुरू सेशन आता जे सुरू होईल या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी मला असं वाटतं की नक्कीच त्याची घोषणा होईल. बरं, 13 जुलैच्या आधी यामध्ये मित्रपक्ष जे आमचे आहेत, तुम्ही असं सांगताय की मित्रपक्ष जरी आमचे असले की आता समजा विनायक मेटे असतील किंवा जानकर असतील किंवा आमचे आरपीआयचे किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, त्यांच्याशी सुद्धा आमचं हे सगळं बोलणं झालेलं आहे. बरोबर. आणि कशा पद्धतीने म्हणजे त्यांनाही बरोबर घ्यायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. आणि आता ज्या घोषणा होतील त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा योग्य स्थान दिलं जाईल. बर. जनार्दन चांदूरकर, आता अधिवेशनाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा मला तुमच्याकडे वळावंसं वाटतं, कारण याच्यावरती खरं तर प्रतिक्रिया मला नीलम गोऱ्हे यांची घ्यायची आहे की शिवसेनेची नेमकी यावर काय भूमिका आहे, पण त्यांचा संपर्क आता तुटलेला आहे. पण काँग्रेसने राष्ट्रवादीला जसं वागवलेलं होतं तशाच प्रकारचं काहीचं वातावरण भाजप आणि शिवसेनेमध्ये आहे असं बोललं जात आहे. जनतेला हे दिसतंय तरी बाहेरून. तुमची सुद्धा ही अशीच प्रकारची प्रतिक्रिया आहे? कारण जनता तुमच्याकडे जेव्हा बघते तेव्हा जे काँग्रेसने केलं तेच आज भाजप करते अशा प्रकारे म्हटलं जातं. अशा प्रकारच्या चर्चा कानावर आल्यानंतर काय वाटतं नेमकं? नाही, काँग्रेस आणि भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
बेटर ताळमेळ होता, याच्यापेक्षा चांगला ताळमेळ होता. बर, असे एकमेकाचे न्यूजपेपर मीडियाला किंवा बाकी यांना पुरवायचं काही काम झालेलं दिसत नाहीये. अच्छा. आणि ते सीझन प्लेअर असल्यामुळं कोणत्या ठिकाणी कोणता माणूस उभा करावा हे क्रिकेटच्या टीम मध्ये जसं ठरलेलं असतं तसं ते कशी सत्ता चालवायची त्याचं समीकरण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आहे. बरोबर. कारण गेल्या 65 वर्षापासून ते तेच काम करतात. बरोबर. नाही, आता season हे जरा player- गडी नवीन आहेत. हा हा हा, ते दे आर सीझन प्लेयर्स. बरोबर. आता हे जरा गडी नवीन आहेत आणि हे नवीन असल्यामुळे यांची प्लेसमेंट जी आहे ते बरोबर होत नाही. अच्छा. आता कांता नलावडे जे मागाशी म्हणाल्या, उद्धव ठाकरे बोलले असते तर आम्ही ते मान्य केलं असतं. अरे उद्धव ठाकरेंनी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन लावलं त्यांच्या स्वतःच्या फोटोचं, आणि ते त्यांनी हे जाहीरपणे सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं हे अतिशय महत्वाची बाब आहे. बरोबर. आणि माझ्या या फोटोच्या एक्झिबिशन मधून जे पैसे जमा होतील ते मी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार आहे. हो. याचा अर्थ या सत्तेमध्ये असून सुद्धा किती मोठा फटका उद्धव ठाकरेंनी मारला हे काही लोकांना कळत नाही का? बरोबर बरोबर. तुम्ही सत्ता तुम्ही चालवण्यासाठी एकीकडे म्हणताय की नवे गडी आहेत आणि त्यांची प्लेसमेंट चुकते, पण दुसरीकडे फटकेबाजी पण उद्धव ठाकरेंनी कशी केली हे पण सांगताय. नाही, बरोबर आहे, तुम्ही सीझन प्लेअर आहात, त्यामुळे एमसीए इलेक्शन मध्ये काय झालं ते आम्हाला बघायला मिळालं, आणि भाजपची प्लेसमेंट कशी होती, शिवसेनेची प्लेसमेंट कशी होती ते सुद्धा आम्ही बघितलं. पण मुद्दा आता आपण मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलचा बोलतोय. निलमताई आता आपल्यासोबत आहे आणि आता आपल्यासोबत फोन लाईनवरून सदाभाऊ खोत सुद्धा आहेत. पण निलम गोरे, आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की शिवसेनेची नेमकी आता भूमिका काय आहे मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलची, कारण भाजपकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यामध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, महामंडळांच्या नियुक्त्या होतील, पण शिवसेनेची मागणी मात्र भाजपने मान्य केलेली नाहीये, म्हणून हे सगळं रखडलेलं आहे. हे खरं आहे का? एक तर पहिली गोष्ट अमोल, मला 2 मिनिटं वेळ तुम्ही द्या बोलायला, कारण मगाशी तुम्ही माझं कुठलं म्हणणं म्हणजे मी दूरध्वनीवरून जोडलेली गेली असल्यामुळे मला काही त्याच्यावर मांडता आलं नाही. बर. पहिलं जे मत आहे ना की सामान्य लोक म्हणतायत आम्हाला तुमचे वाद ऐकायचे नाही, ते शेतकरी आत्महत्या वगैरे अशा प्रश्नांवर सामनाने अग्रलेख लिहिले तर त्याचाही हेतू राजकीय आहे असं ते म्हणू शकतात. दुसरं, सामना एक हे शेवटी वृत्तपत्र आहे, आमचं मुखपत्र असलं तरी, आणि त्याच्यामुळे आमच्या मुखपत्रामध्ये आम्ही काय छापायचं तर तसं उद्या जर का भारतीय जनता पक्षाचं मला वाटतं मुखपत्र तर कुठलं नाहीये त्यामध्ये जे आहे ते, तर त्यांचं दुसऱ्या एखाद्या संघटनेचं असेल काय मुखपत्र, तर त्यांनी काय करावं हे दुसरा पक्ष सांगू शकत नाही, कारण मुखपत्राचा काही त्यांच्या मुखपत्राशी अलायन्स असू शकत नाहीये. त्यामुळे आमचं स्वातंत्र्य आमच्याकडे आहे. पॉईंट नंबर 2. तिसरं म्हणजे मतभेदाला असं भांडण म्हणणं वगैरे हे मला सगळं राजकीय अपरिपक्वपणाचं लक्षण वाटतं. ते काय वैयक्तिक कुणाची मोठेपणासाठीची भांडणं नाहीयेत, हे जे आहेत ते मतभेद आहेत अनेक मुद्द्यांवरती. आता आतापर्यंत अनेक अग्रलेख लिहिले गेले की विदर्भ स्वतंत्र होता कामा नये, संयुक्त महाराष्ट्रावर राहायला पाहिजे. तर आम्हाला सत्ता महत्वाची आहे, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती सामनाने अग्रलेख लिहिलेले आहेत. पॉईंट नंबर 1. दुसरं, सुधीर भाऊ असं बोललेत असं सुस्पष्टपणे असं मला वाटत नाही की शिवसेना या सगळ्याच्या पाठीमागे आहे. त्यांनी एक व्यक्ती असं म्हटलंय, त्यांनी एक व्यक्ती असं म्हटलेलं आहे. हे आहे म्हणजे काय म्हणून तुमचं भाष्य आहे त्याच्यावरचं माध्यमांचं जे आहे ते. आणि तिसरं असं की जर का आमच्यावर कोण आरोप करत असेल की आम्ही हे सगळं काढलं म्हणून, मला असं वाटतं आम्ही त्याला शून्य महत्व देतो. याचं कारण असं की स्वतःचं काय जे आहे त्याची वस्तुस्थिती जनतेच्या समोर त्यांनी मांडायला पाहिजे या संदर्भामध्ये. आणि एलईडी दिव्यांवरून असं त्यांनी आकांडतांडव केलं होतं सगळं पूर्णपणाने, आणि आमच्या शेवटी भूमिका न्यायालयाने स्वीकारली. म्हणजे आता याला काय म्हणायचं की न्यायालय सुद्धा जे आहे ते काय सामनाच्या म्हणण्यानुसार काम करता का, त्यांनी सुद्धा काही निरपेक्षपणे गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण ही एक सवय लागलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना, असं सारखं काहीतरी वातावरण प्रदूषित केल्यासारखं करत राहायचं. तर मला असं वाटतं, मी जाहीर आव्हान देते तुमच्या मार्फत की जर का आमच्या लोकांनी काय असं मुद्दामून त्यांचे भांडी उघडं करणं किंवा भांडाफोड केला असेल तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतः हे तुम्ही क्लिअर आहे ते जनतेसमोर मांडा ना. उलट उद्धव साहेब काय म्हणाले की तुम्ही जजमेंटला आलो नाही, आधीच आमच्यावरती आरोप करतायत. अरे तुमच्या काय झालं चिक्कीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घडवल्या का? तुमच्या डिपार्टमेंटचे निर्णय आम्ही घडवून तुमच्यावरती जर का काम करत असू तर याचं मला म्हणजे आता मी असं म्हणू शकत नाही शब्द, कारण जावयांचा अपमान होईल. पण हा जावई शोध कोणी कसा लावला हा एक फार मोठा प्रश्न आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या बद्दल जर का बोलायचं झालं तर मला असं वाटतं की समन्वय समितीमध्ये जे काही ठरलेलं आहे ते तुम्ही म्हणजे माध्यम सकाळ दुपार संध्याकाळ ते कसे ना काय होईना
सोर्स कडून अनेक गोष्टी छापत असतात वेगळ्या बरोबर पद्धतीने. बरोबर जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्याकडून ज्यांना योग्य वाटेल त्या योग्य परिस्थितीमध्ये ते केलं जाईल. बरोबर आणि आम्हाला त्याच्यामध्ये असं वाटतं की जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही योग्य पावले ती वेळेवर उचलली गेली तर त्याचाच लोकांना फायदा होणार आहे. बरोबर महामंडळांच्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे बरंचसं एकमत दोन्ही पक्षांचं झालेलं आहे. त्याची घोषणा लवकरात लवकर होईल असा माझा अंदाज आहे. पण याबद्दल मला असं वाटतं की पूर्वीच्या सरकारांनी तर 2-2 वर्ष 3-3 वर्ष एकदा तर 4 वर्ष म्हणजे कुठलीच महामंडळच नेमली नव्हती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने. अर्थात ते अयोग्य आहे. वेळेवर या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं त्याच्या संदर्भात व्यवस्थित चर्चा झाली. मी पुढे जाऊन असं म्हणेन अमोल की समजा महामंडळ नेमली गेली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, प्रश्न असा आहे की जनतेचे प्रश्न सोडवा. हा जो जनतेची अपेक्षा आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण कुठे आहोत असा बद्दलचा आढावा घेणं, त्याचा रिव्ह्यू घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांनी सामनाने ते केलं. मग सामना वाचल्यावरती झोप का लागत नाही काही लोकांना हा मला प्रश्न पडतो. त्यामुळे असं दाखवणं एक लटका आविर्भाव आणून की हे कसं काय महत्वाचं नाही वगैरे. मला असं वाटतं की अनेक विषय जे आहेत त्या विषयांच्या मध्ये चर्चेची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण बसू आणि बोलू. हा सामनाने सल्ला दिला त्यात काय चुकीचं आहे? चांगलंच आहे. तुम्ही जेव्हा बसाल तेव्हा त्या सगळ्याचं कव्हरेज करण्यासाठी मीडिया असेलच तिकडे. जेव्हा तुम्ही बसून चर्चा कराल तेव्हा आम्ही असूच तिकडे. एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही सगळ्या प्रश्नांची खरं तर सविस्तर उत्तरं दिलेली आहेत. पण सदाभाऊ खोत सुद्धा आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, शिवसेनेने सांगितलं की कुठेही असे काही प्रॉब्लेम नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकमत झालेलं आहे दोन्ही पक्षांमध्ये. महामंडळांच्या बाबतीत सुद्धा असेल किंवा मंत्रिमंडळाच्या बाबतीत सुद्धा असेल. घटक पक्षांना दिलेलं आश्वासन नेमकं काय होतं आणि घटक पक्ष त्यावर आत्ता समाधानी आहेत का? असं खरंच वाटतंय का की लवकरच पुढच्या आठवड्यात याबद्दलची घोषणा होईल आणि मंत्रिमंडळ विस्तार होऊन जाईल? दोन्ही पक्षांच्या वादाशी काही घटक पक्षांचा काही संबंध नाही आहे. कारण दोघांनी आपापली सत्तेची पदं व्यवस्थितपणाने वाटून घेतलेली आहेत आणि सत्ता उपभोगत आहेत. परंतु घटक पक्षांना ना महामंडळ दिलेली आहेत ना मंत्रिमंडळात येतो मधल्या विस्तारात ते आश्वासन पूर्ण केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला गेल्या 7-8 महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं घटक पक्षांची एक प्रकारे फरफटच झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. परंतु आम्ही त्यांना जे काही शब्द दिलेला होता की जनतेच्या विकासासाठी जनतेच्या काही अपेक्षा आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही लोकसभेला विधानसभेला आम्ही घटक पक्ष प्रामाणिकपणानं बरोबर होतो. नंतर युती तुटल्यानंतर भाजप बरोबर आम्ही मोठ्या आत्मविश्वासानं गेलो. परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतर्मनाला त्यांनी विचारलं पाहिजे की आपण कुणावर तरी अन्याय करत आहे का? जर अंतर्मनच जर जागं नसेल काय तर त्याला काही पर्याय असत नाही. परंतु आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सत्तेत ते घेऊ अगर न घेऊ आम्ही लढत राहू. परंतु दिलेला शब्द राजकारणामध्ये पाळला जातो हे संकेत आहेत आणि तो पाळावा ही आमची घटक पक्षांची माफक अपेक्षा आहे. बरोबर. अजूनही तुम्ही अपेक्षा ठेवून आहात, अजूनही तुम्ही आशा ठेवून आहात, हे महत्वाचं आहे. पण असं दिसतंय की घटक पक्षांसारखी जनतेची थोडी अवस्था झालेली आहे. कारण दोन पक्ष भांडतात दिसतंय पण त्यामध्ये जनतेचं कल्याण काही होणार आहे का? घटक पक्षांकडे सुद्धा त्यांचं लक्ष जाणार आहे का? हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर याविषयी चर्चा आपली सुरू राहील. पहा फक्त IBN लोक. आजची बेधडकची चर्चा जी आहे ती भाजप आणि शिवसेनेमधल्या वादाबद्दल म्हणा, मतभेदांबद्दल म्हणा किंवा भांडणांबद्दल आहे. आणि या चर्चेमध्ये आत्ता आपण नीलम गोऱ्हे आणि सदाभाऊ खोत यांच्याशी फोनवरून बोललो. आपल्या स्टुडिओमध्ये संदीप प्रधान आहेत, त्याचबरोबर कांता नलावडे ज्या भाजपच्या उपाध्यक्ष आहेत प्रदेश भाजपच्या, त्यासुद्धा आपल्यासोबत आहेत. जनार्दन चांदूरकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि आता फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार. मुनगंटीवार, आज तुम्ही असं म्हणालात की भाजपच्या मंत्र्यांवर एकामागोमाग जे आरोप होत आहेत त्यामागे कोण व्यक्ती आहे याचा शोध आम्ही घेतोय. हा संशय जो आहे तुमचा तो नेमका कुणावरती होता? हा रोख शिवसेनेकडे होता की काय, अशी चर्चा लगेच सुरू झाली. हे होत असताना अशोक चव्हाण असं म्हणाले की मध्यावधी निवडणुका लवकरच होतील अशी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. आजच सामनाचा अग्रलेख आला, मुख्यमंत्र्यांवर टीका झाली. शिवसेनेचे मंत्री नेहमी ही टीका करत असतात किंवा नाराजी त्यांची व्यक्त होत असते की भाजपच्या मंत्र्यांकडून आम्हाला काही अधिकार नाही, त्यांच्या कुरबुरी ज्या आहेत किंवा तक्रारी ज्या आहेत त्या सुरू असतात. हा कारभार नक्की व्यवस्थित चाललाय का दोन्ही पक्षांमधला? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. जनता ऐकते, तुम्ही सांगा यावर उत्तर. नाही, असं आहे की मी जो संशय व्यक्त केला तो परवा जेव्हा काही आरोप झाले
तेव्हाही पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणालो की असे खोटे नाटे आरोप करण्यासाठी कोणी व्यक्ती तर नाही ना, अशी कागदपत्र खोटी नाटी अपूर्ण अर्धवट द्यायची आणि यामध्ये कोणी आहे का? आजही मी संभाजीनगरमध्ये जेव्हा मग विचारलं तेव्हा मी असं सांगितलं की असं कोणी आहे का, त्याचा शोध नक्की घेतला जाईल. पण याचा अर्थ काही शिवसेना आणि भाजपमध्ये यामध्ये संघर्ष आहे का? तर शिवसेना भाजपमध्ये संघर्ष नाही. काही मुद्द्यांवर दोन मत असणे आणि जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन काम करणे हे दोन अलग भाग आहे. कॅबिनेटमध्ये जेव्हा आम्ही निर्णय करतो तेव्हा एकमताने करतो. कॅबिनेटमध्ये चर्चा होते, भाजपचेही मंत्री काही मत मांडतात, शिवसेनेचेही मंत्री काही मत मांडतात. पण हे मत जनतेच्या कल्याणासाठी मांडलं जातं आणि एकमताने निर्णय होतात. अशोक चव्हाण साहेब जे म्हणाले की मध्यावधी निवडणुका होणार आहे, आता असं म्हटल्याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये त्यांनाही उत्साह आणता येत नाही. असं म्हणत 5 वर्ष पुन्हा होईल आणि पुन्हा 5 वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस पराभूत होईल आणि पुन्हा मध्यावधी निवडणुका येतील असं वाक्य म्हणावं लागतं. ती त्यांची राजकीय अडचण आहे आणि राजकीय मर्यादा आहे की असं कार्यकर्त्यांसमोर म्हणावं लागतं. पण म्हणजे शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये ही भूमिका शिवसेनेने मांडली. हे खरं आहे की जेव्हा दोन पक्ष एकत्र असतात तेव्हा अशा भूमिका मुखपत्रातून मांडणं हे काही मलाही योग्य वाटत नाही. जर मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये, कामाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही तक्रार असेल, त्यामध्ये काही बदल करायचे असेल तर मंत्रिमंडळामध्ये शिवसेना भाजप एकत्र आहे. बरोबर. मुख्यमंत्री म्हणून कोणालाही म्हणजे मलाही आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या कडे एखाद्या विषयावर एखादं भाष्य करायचं असेल किंवा त्याबद्दलची जास्तीची माहिती द्यायची असेल किंवा एखादं काम अपेक्षित आहे आणि हे काम मुख्यमंत्र्यांनी करावं असं सांगायचं असेल, मला वाटतं की त्याच्यावर लेख लिहायची आवश्यकता नाही, प्रत्यक्ष रूपाने सांगता येतं. हा फक्त त्याच्यातला भाग आहे. पण दोन पक्षावर किंवा शिवसेनेवर कोणतीही संशयाची सुई आहे असं म्हणणं म्हणजे हे अशा पद्धतीचं असत्य कथन योग्य होणार नाही आणि म्हणून कोणावरही शंका न घेता त्याचा शोध चालू आहे असं मी सांगितलं. बर मुनगंटीवार, धन्यवाद तुम्ही या दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल, सविस्तर तुमच्या या विश्लेषणाबद्दल. संदीप प्रधान, एक महत्वाचं निरीक्षण या सगळ्या चर्चेमध्ये, शिवसेनेबद्दल बोलताना भाजपचे नेते बऱ्याच वेळा समजुतीची भाषा वापरतात की आमच्या संघर्ष नाही, मतभेद आहेत काही मुद्द्यांवरनं, पण जेव्हा सामनाचा विषय निघतो तेव्हा आता मुनगंटीवार सुद्धा म्हणाले की मला सुद्धा हे फारसं पसंत नाही. जर तुम्हाला काही अडचण असेल, जर तुमची काही तक्रार असेल, आपण बसून बोलू शकतो. खरं तर सामनामध्येच ही भाषा आहे, आधी बसू मग बोलू, जी भाषा भाजपचे नेते सुद्धा बोलतायत. हे वारंवार सामनामधून अशा प्रकारे टीका होणं, याचा काही संबंध मंत्रिमंडळ विस्ताराशी वगैरे आहे का, की जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत आपण ही टीका करत राहावं किंवा अशा प्रकारची भाषा सामनामधून येतच राहणार? नाही, 2-3 गोष्टी आहेत. एक तर कसं आहे माहिती का, की मगाशी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेना युतीची तुलना झाली, तर एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा काँग्रेसमधूनच निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे त्याचे जीन्स हे काँग्रेसचे जीन्स आहेत. बरोबर. तसं सेना भाजपचं नाही. हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत. भाजपचं एक स्वतंत्र असं एक त्यांचं एक कल्चर आहे, शिवसेनेचं एक त्यांचं कल्चर आहे. आता ते हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी म्हणून एकत्र आले, तो मुद्दा एकेकाळी होता, राम मंदिराचा मुद्दा होता, त्या काळात तो होता. त्याच्यानंतर तो मुद्दा जसजसा तो कमी होत गेला किंवा त्याचा प्रभाव लोकांमध्ये कमी होत गेला, तसतसं आपल्याला दिसेल की ह्यांच्यातले मतभेद वाढत गेले आणि मग त्याच्यातून ही युती तुटण्यापर्यंत आली. आणि मग आता भाजपला असं वाटलं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण इथं अधिक प्रबळ अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतो. आता जे हे सगळं सुरू आहे ना, त्याचा मूळ गाभा सुद्धा तोच आहे की मागच्या युती सरकारच्या काळामध्ये अशाच पद्धतीने जेव्हा आरोप झाले, शशिकांत सुतार, बबनराव गोलप, त्याच्यानंतर हे आपले भाजपचे मंत्री आणखी शोभाताई फडणवीस होत्या, आणि मग त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी करण्याचा विषय आला, बाळासाहेबांनी त्यांना विरोध केला होता. आपल्याला आठवतंय की बाळासाहेबांनी हजारेंवरती सुद्धा टीका केली होती अत्यंत शेलक्या शब्दात. आणि मग त्याच्यानंतर ती चौकशी आयोग लावला आणि शिवसेनेचे मंत्री त्याच्यामध्ये दोषी ठरले, भाजपच्या मंत्र्यांना क्लीन चिट मिळाली. तर कुठेतरी ते जुना जो सगळा संघर्ष आहे त्याचा कुठेतरी वचपा सुद्धा आता शिवसेना काढते की आता भाजपचे मंत्री संकटात असताना त्यावेळी आम्हाला तुम्ही आम्हाला करायला लावली होती इन्क्वायरी, आमच्या मंत्र्यांना तुम्ही घरी बसवलं होतं, त्यांच्यावर कारवाई केली होती. कुठेतरी त्याचा वचपा आज शिवसेना काढते, शिवसेनेच्या मनात ते डाचतंय.
आणि हे जे वाद आहेत ना, हे वाद म्हणजे कसं आहे की हे जोपर्यंत त्यांच्यामधला एकजिन्सी कसं आहे, हिंदुत्वाचं आत्ता त्यांना जे फेविकॉल होतं ते फेविकॉल आता त्यांना तसं नाही, आणि ते नसल्यामुळे आता सत्ता आणि सत्तेशी संबंधित जे वाद आहेत त्याच्यातून ह्या युतीवरती अनेक आघात होत आहेत. मतभेद होत असते तरी ते ठीक होतं, पण हे नेमकं गंभीर कशामुळे आहे? नेमके हे वाद आहेत हे एवढे वाद असणं हे गंभीर कशामुळे? म्हणजे जनतेसाठी, जनतेचं कल्याण एकीकडे होत नाहीये, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ह्यांचे भांडणं सुरू आहेत, असं एक वातावरण दिसतंय. नाही, मी म्हटलं तसं की सत्तेसाठी आज भाजपला शिवसेनेला बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाही, आणि भाजप हा अशा सत्तेमधला एक नंबरचा पक्ष झालाय हे पचवणं शिवसेनेला शक्य होत नाही. बरोबर, याच्यातून हा वाद अधिक तीव्र आहे, आणि त्याला पार्श्वभूमी अनेक जुन्या संघर्षांची, जुन्या निर्णयांची, जुन्या वादांची पण आहे. तर त्याच्यातून हे होतंय, आणि हे सातत्याने अशा पद्धतीने म्हणणं की मुखपत्रातली टीका आम्ही गांभीर्याने घेत नाही किंवा हे, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत उद्धव ठाकरे त्याचं डिनायल करत नाही तोपर्यंत ती शिवसेनेचीच भूमिका आहे हे मान्य करायला पाहिजे. जर एखादी गोष्ट त्यांना न पटणारी असेल, त्यांच्या मताच्या विरोधात असेल, तर निश्चितच ते प्रतिक्रिया देतात, आणि ह्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतलेला आहे. त्यामुळे हे आता मुनगंटीवार यांनी म्हणणं किंवा कांता नलावडे यांनी म्हटलं की ही आम्ही मान्य करत नाही, तर हे हा म्हणजे काय म्हणून ह्या काहीतरी एक लटका बचावे त्यांचा. ठीक आहे. एक महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसच्या दृष्टीने उरतो तो म्हणजे अशोक चव्हाण यांचं आजचं विधान की मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. ठीक आहे, सुधीर मुनगंटीवार म्हणाले की ही त्यांची राजकीय अडचण असते, कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण करावं म्हणून त्यांना हे बोलावं लागतं. जनार्दन चांदूरकर अशा प्रकारे बोलून जनतेमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होत असतं की नेमकं राज्यामध्येच काय चालू आहे. अशा प्रकारे वक्तव्य करणं खरंच त्यांनी काही अभ्यास केलेला आहे का? खरंच अशा प्रकारचं काही वातावरण त्यांना राज्यामध्ये दिसतंय का? आता अधिवेशन सुद्धा येईल तेव्हा अधिवेशनात याच सगळ्या गोष्टी समोर दिसणार आहेत का? नाही, सुधीर मुनगंटीवारांनी लंबे चौडं भाषण दिलं, पण ते काय म्हणाले ते काही मला कळालं नाही. आणि एकंदरीत अशोक चव्हाणांचा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला मध्यवर्ती निवडणुकांच्या संबंधामध्ये, अशोक चव्हाणांच्या पूर्वी शरद पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आता मध्यवर्ती निवडणुकीला तुम्ही तयार राहा. एकंदरीत या लोकांची कार्यपद्धती पाहता आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सुरू झालेला संघर्ष पाहता महाराष्ट्रातील सगळ्या माणसांना असं वाटतं. आणि दुसरं त्यातला एक महत्वाचा पॉइंट असा आहे की दिल्लीच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेच्या आता हे लक्षात आलेले आहे की भारतीय जनता पार्टीची दिल्लीमध्ये एवढी प्रचंड हानी झालेली आहे, केवळ ते महाराष्ट्रामध्ये त्या मोदीची एक लाट होती, ती खोटी वचनं त्याच्यामुळे निवडून आले. आता जर निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना जर लढली तर भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्ती जागा येणार, हे याबद्दल त्यांना कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून ते जाणून बुजून या भारतीय जनता पार्टीचे लचके काढण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीसांच्यावरती टीका, त्यांच्या सगळ्या मंत्र्यांचे जे चाललेलं आहे जे आजकाल मीडिया. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की भारतीय जनता पार्टीनं मीडियाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केलेली आहे. काय कारण आहे का? मीडियाच्या विरुद्ध बोलणं, मीडिया चौथा खंबा आहे. नाही, ठीक आहे. तुम्ही आता तुम्ही मीडियाची बाजू घेताय, बरोबर आहे. तुम्ही आता विरोधामध्ये आहात, तुम्ही सत्तेत असताना तुम्ही मीडियाबद्दल एवढ्या म्हणजे चांगल्या पद्धतीने बोलत होतात की नाही मला आठवावं लागेल, कारण शेवटी सत्तेत जे असतात त्यांना मीडिया फार जवळ नको असते बऱ्याच वेळेला. ठीक आहे, आपण जी चर्चा केली यामध्ये तिन्ही मुद्द्यांचा विचार केला आणि आपण सुधीर मुनगंटीवार यांचंही मत जाणून घेतलं. मुळात जनतेच्या मनात काय आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे आपण की सामनामध्ये जे दिसतंय, राज्यात जे दिसतंय, मीडियामध्ये जे दिसतंय ते चित्र काही फारसं चांगलं नाहीये. दोन्ही पक्ष जर भांडत असतील तर ते भांडण त्यांनी थांबवलं पाहिजे. आधी बसू मग बोलू हे जर आवाहन सामनाने केलं असेल किंवा जसं मुनगंटीवार म्हणाले की सामनामध्ये येण्याच्या आधी तुम्ही आमच्याकडे या, आमच्याशी बोला, तर तशा पद्धतीने असेल तर हे मतभेद असतील, वाद असतील, भांडण असतील, जे काय असेल ते मिटवलं पाहिजे. LED सारख्या मुद्द्यावरून जर भांडण होत असतील तर ह्याच्यापेक्षा खूप जास्त गंभीर मुद्दे राज्यभरात आहेत. त्याबद्दलची धोरणं ठरवताना या जर दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले तर ते काही परवडण्यासारखं नाहीये. आणि मग त्यामुळेच अशोक चव्हाण यांचा इशारा जो आहे तो मग गांभीर्यानं घ्यावा लागतो जनतेला सुद्धा, आणि मग त्यावरची सुद्धा चर्चा जनतेच्या मनात ही सुरू होत असते. सध्या आपण ही चर्चा इथेच थांबूया. एक अपेक्षा आहे की पुन्हा या मुद्द्यावर एवढ्या लगेच ही चर्चा करावी लागणार नाही. सध्या इथेच थांबूया. बेधडकमध्ये पहा फक्त IBN लोक.